उगाच असलं काय सांगू नका. कारखाना द्यायच्या ऐवजी प्रत्येक कारखानदारानं शेजारी मला एक एनओसी द्या, नवीन कारखाना काढा म्हणून. बघू कसं मिळत नाही ते. उगाच राहू मग तुम्ही नियम करणार तुम्हीच. काय नाही, तुम्ही मला एक फक्त एनओसी द्या, माझ्या शेजारी कारखाना काढायला हरकत नाही. बघू त्याचा होत नाही ते. बघा, शेतकऱ्याच्या प्रश्नावर मांडायचं, प्रामाणिकपणानं मांडायचं असं माझं मत आहे. शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत शेतकऱ्याबरोबर राहायला पाहिजे, हे माझं मत आहे. मी आहे, आम्ही परमनंट शेतकऱ्याच्या बरोबर आहे, आम्ही सिजनल परमनंट नाही. सत्ता गेली तरी आम्ही असतो, सत्ता आली तरी असतो. आता एक मेहरबानी करा, कदाचित लक्षणं दिसायला लागल्यात, ऑक्टोबर नंतर सत्ता बदल होईल, त्यावेळी सुद्धा तुम्ही इथं आलं असलं पाहिजे, हे सांगतो आता तुम्हाला. त्यावेळी काही कुठली कारणं सांगायची नाहीत. जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत यायचं, नाहीतर मग काय उपयोग नाही. आणि मग सरकारला मला एवढाच इशारा द्यायचा आहे, 6 तारखेला काय बैठक होते बघू. आता पाटणकर साहेबांच्यावर काही चर्चा झाल्या मला माहिती नाही, पण एक सांगतो, जसा 23 नोव्हेंबरला हा हायवे 10 तास जाम केलेला होता, तसा दणका दिल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच मी सरकारला सांगतो, दुसरं काय सांगत नाही. आणि याच्यापेक्षाही जर तरी सुद्धा सरकार ऐकलं नाही तर येणाऱ्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला आणि मंत्र्याला कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घातल्याशिवाय सोडणार नाही, हेही तुम्हाला सांगतो. एवढंच सांगतो आणि इथंच सांगतो, कारण सीधी उंगली से घी निकलता नाही, उंगली टेढ़ी करनी पडते आहे. आपण वाकड्यात शिरल्याशिवाय आपला प्रश्न सुटणार नाही, एवढं सांगतो आणि इथंच सांगतो. धन्यवाद.